पाटेकर आणि उपरलकर देवाच्या आशीर्वादाने आमच्या पूर्ण 20 नगरसेवक आणि नगराध्यक्षमध्ये एकही उमेदवार असा नाही की तो ॲरोगंट आहे किंवा भविष्यामध्ये कुठेतरी टक्केवारी घेणार आहे. मी का असं बोलतोय तर कारण असं आहे की सावंतवाडी ही सुजलाम सुफलाम करायचं ध्येय आम्ही सर्व मंडळींनी घेतलेलं आहे आणि त्याचा आम्ही निश्चय शपथ घेतलेली आहे. ही शपथ पुढील 5 वर्षांनी तुटलेली दिसणार नाही. आता माझे घरातलं नातं वडिलाप्रमाणे सन्माननीय आपण पाहत आहे बबनरावजी साळगावकर साहेब, आम्ही लहान असल्यापासून ते जो महोत्सव घ्यायचे किंवा त्यावेळीचं वातावरण असायचं आम्ही पाहत आलो. आताची परिस्थिती अशी आहे की आज 20 पैकी 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते सरसावले आहेत. मी मोटरसायकलने 10 वॉर्डमध्ये फिरतोय. आता शेवटचे 2-4 तास अंतिम राहिलेले आहेत. या 4 तासामध्ये जे वातावरण दिसतंय ते तारुण्याची सर्व मुलं बाहेर पडलेली आहेत. महिला वर्ग, भगिनी वर्ग सर्व बाहेर पडलेत. सावंतवाडीमध्ये बदल घडायला सुरुवात झालेली आहे. सुप्त शांतता आहे. सावंतवाडी हे आजपर्यंतच्या इतिहासात शांत राहिले. आम्ही शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी आमच्यासारखे तरुण या ठिकाणी सन्माननीय सर्व नगरसेवक साहेबांबरोबर आहे आणि आम्ही निश्चित खात्री देतो की सगळ्यात जास्त लीडने सन्माननीय बबनरावजी साळगावकर साहेब यांची सीट निवडून येणार. ते तुम्हाला नाही असं काही नाही आहे. बघा, परमेश्वराने आणि मतदारांनी आणि आमच्या सावंतवाडीच्या जनतेने बघा 20 वर्ष सत्तेसाठी त्यांना चावी दिली होती. आता एकदा माझ्यासारख्या नेतृत्वाकडे ही चावी द्यावी. का द्यावी? तर माझं पोट भरलेलं आहे. मला काय कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही, पण माझी सावंतवाडी दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये चमकली पाहिजे. माझी सावंतवाडी बारामती, पिंपरी चिंचवड यांच्या स्पर्धेत राहिली पाहिजे, हैदराबादच्या स्पर्धेत राहिली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. समोरचा विरोधक काय बोलतो, काय करतो, त्याने काय केलं ह्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यात त्याला ह्या गोष्टीमध्ये रहस्य नाही आणि रस पण नाही. आम्हाला एकाच गोष्टीत रस आहे की पुढील 5 वर्षाने सावंतवाडी कशी चकाचक IT पार्क, हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, त्याच्यानंतर इथे हॉस्पिटल सारखे चांगल्या गोष्टी येणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय. आम्ही इतर गोष्टीसाठी काय भांडत नाहीये. मल्टी स्पेशालिस्ट ऐकून लोक कंटाळली आहेत. विशाल परब सारखा एक तरुण पोरगा पुढे येऊन प्रायव्हेट हॉस्पिटल लोकांसाठी जर ओपन करत असेल आयुष हॉस्पिटल सारखं, तर लोक विशाल परब यांच्या पॅनलच्या बाजूने आणि भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या बाजूने उभे राहतील. मल्टी स्पेशल हे टाइमपास झालंय, लोकांना फसवण्याचा कार्यक्रम झालाय. आपल्याला फसवायचं नाहीये. मला पुढे भविष्यात अजून 35 वर्ष आहेत राजकारणात. मी जर आज काय चुकीचं बोललो तर 5 वर्षांनी लोक मला विचारतील. बरोबर. आता समोरच्या मंडळींना 35-40 वर्ष राजकारण करायला ह्या जनतेने सावंतवाडीचे दिलेलं आहे. आता आमच्यासारख्या तरुण मंडळींना चावी द्यावी, आमच्या हातात द्यावी सत्ता, हे मी प्रामाणिक भावनाने मानतोय. सकाळची जी आमची रॅली जी झाली, जन आशीर्वाद यात्रा असते ना, अशी आशीर्वाद घ्यायला चाललेली ती यात्रा होती. सर्व मतदार उमेदवारांना लोकांनी खूप चांगला आशीर्वाद दिला. त्यामुळे मला खात्री आहे की आजची रॅली ही प्रामुख्याने शहरातली सर्व मुलं जोरदार शक्ती प्रदर्शन करत होती. सर्वजण आवाहन करत होते जनतेला की ह्यावेळी आम्हाला एकदा चान्स द्या आणि मला पूर्ण खात्री आहे विजय हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. ह्या बाबतीत संध्याकाळी 6 ते 7च्या मध्ये माझी पत्रकार परिषद आहे. मी ह्या विषयावरती खूप चांगल्या प्रकारे माझ्या मुद्दे मांडणार आहे. माझ्या सावंतवाडीच्या तरुण युवकांना माझ्या हृदयातनं मी आज हाक देणार आहे. माझ्या सावंतवाडीतील आई बहिणींना आणि माझ्या वडिलांना सर्वांना मी उमेदवारांच्या बाजूने मी काही माझे मुद्दे मांडणार आहे. ते महत्त्वाची प्रेस आहे संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत.